मतदार याद्यांमधील घोळ आणि दुबार नावांवरून कालच विरोधकांनी मुंबईमध्ये मोर्चा काढला होता आणि त्यानंतर पुन्हा एकदा दुबार नावं जे आहेत मतदार यादींमधील त्याचा एक पुन्हा एकदा या संदर्भातली पुरावे जे आहेत ते शिंदेंच्या शिवसेनेचे जे नेते आहेत त्यांनी पुन्हा एकदा समोर आणलेलं आहे। आणि आपण जर बघितलं तर अशा पद्धतीने जी दुबार नावे आहेत ते याद्या ज्या आहेत दुबार नावे असलेली ते त्यांनी समोर आणलेली आहेत। आपण या ठिकाणी जर बघितलं ज्यांची 2 नावे आहेत त्यांना या ठिकाणी रेड मार्किंग करण्यात आलेली आहे। अशा पद्धतीचा हा जो घोळ आहे नाशिक जिल्ह्यातील सर्वच विधानसभा मतदारसंघांमध्ये आहे। आणि आपण सध्या या ठिकाणी पाहतोय की जे डबल नावं आहेत या संदर्भातला पुरावा देखील आणलेला आहे आणि किती प्रमाणात हे आहेत याची देखील आकडेवारी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। जवळपास या ठिकाणी जिल्ह्यातील सर्वच विधानसभा क्षेत्रामध्ये असलेले जे मतदारांची डबल नावे आहेत त्याची आकडेवारी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। त्याचबरोबर एक जी दुबार मतदारांची नावे असलेली जी सीडी आहे ती देखील आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। नाशिक शिवसेना नावानं आहे, खरं तर हे सत्ताधारी आहेत, सत्ताधारी शिंदेंच्या शिवसेनेनं हा संपूर्ण घोळ जो आहे मतदार याद्यांचा तो एकदा पुन्हा समोर आणलेला आहे। आणि या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत आहेत काय एकंदरीत आपल्याला हे पुरावे मिळालेले आहेत, आपल्याकडे सीडी देखील आहे। गेल्या 5 ते 7 वर्षापासून शिवसेनेच्या माध्यमातून हे काम चालू आहे आणि सातत्याने दरवर्षी याबाबत दुबारच्या तक्रारी संबंधित विभागाला दिल्या गेल्या आहे। आता दुबार ह्या काही दिवसात अशी नोंदणी झाली की एकाच व्यक्तीची नावं शेजारी नोंदवली गेली किंवा एकाच पानावर ती नावं आहेत, एकच व्यक्ती एकाच पानावर शेजारी म्हणजे हे नक्की नोंदवलं कोणी? एक नाव असताना दुसरं नाव कसं काय येतं? मग याच्या मागं एक तर निवडणूक शाखेचे BLO यांचा निष्काळजीपणा हा स्पष्टपणे आहे। कारण हे काम फक्त BLOंमार्फतच होतं। BLOंना ज्यावेळेस ती कमांड मिळते, एखाद्याने आपलं ऑनलाईन प्रक्रियेत नाव जर नोंदवलं तर BLO त्याला व्हेरीफाय करतात। मग BLOंनी ही गोष्ट व्हेरीफाय केली नाही का? एका ठिकाणी कशी काय येऊ शकतात? म्हणजे यात फक्त निवडणूक शाखेचं जे काही जिल्ह्याचं निवडणूक कार्यालय आहे त्याचे जे BLO आहे त्यांच्यामार्फत ह्या चुका झालेल्या आहे आणि त्यामुळे ह्या सगळ्या मतदार याद्यांमध्ये फुगवटा तयार झालेला आहे। आता काही ठिकाणी बघा, या ठिकाणी मालेगाव विधानसभा 116 विधानसभा बागलाण विधानसभेचे काही मतदार आहे जे 125 मध्ये नोंदवले। मालेगाव बाह्यचे मतदार हे 125 मध्ये नोंदवले। मग हे कोणी नोंदवले? तिकडचे कोणते उमेदवार विधानसभेला इथं इच्छुक असतात, लढतात, तेच ह्या तिकडचे लोक इकडे घेऊन येतात। म्हणून ही नाशिक पश्चिम विधानसभेची 5 लाखाच्या आसपास मतदार यादी तयार झाली। म्हणजे लोकसंख्या आणि मतदारसंख्या आता लहान मुलांच्या प्रमाणे सुद्धा ती साम्य व्हायला लागले। म्हणून हे आम्ही वेळोवेळी त्यांना निवडणूक शाखेला तक्रारी दिल्या आहे, पुरावे दिलेले, पण ते काय आजपर्यंत त्यांनी डिलीट केले नाही। आता ह्या ठिकाणी बघा, एकाच मतदार यादीत इथं डबल नाव आहे, ह्या एका ठिकाणी एका पानावर पुढच्या पानावर आहे तर मागच्या पानावर आहे। म्हणजे हे फक्त आणि फक्त BLOंमार्फत आणि नाशिक जिल्हा निवडणूक शाखेच्या मार्फतच घडलेलं आहे आणि याला कमांड देण्याचं किंवा अप्रूव्ह करायचं काम त्यांचंच आहे आणि त्यांनीच ह्या याद्या अशा ह्या पद्धतीने फुगवल्या। आता जो आपण पुरावा आहे आपल्याकडे सीडी, आपण याचं काय करणार? याचं निवडणूक शाखेला आम्ही पुन्हा एकदा तक्रार देणार आहे, पुराव्यासह देणार आहे आणि हे निवडणूक शाखेच्या मार्फत हे दुबार डिलीट करावं लागतील। याचे अधिकार सर्वस्वी त्यांच्या निवडणूक शाखेला आहे, त्यांच्या कर्मचाऱ्यांना BLOंना आहे। 7 नंबरच्या फॉर्मद्वारेच हे डिलीट होऊ शकता। अन्यथा यांनी प्रत्येक ज्या ठिकाणी अशी दुबार नावं आढळली त्या याद्यांवर शिक्के दुबार म्हणून जरी मारले तर येणाऱ्या काळात ते मतदान एकाच ठिकाणी करतील, दुसऱ्या ठिकाणी होणार नाही। कारण जिल्हा परिषद निवडणूक आधी आहे, महानगरपालिका आधी, जिल्हा परिषदला तिकडं मतदान करून घेतील आणि इकडं परत गाड्या भरून येतील। म्हणून त्याच्यासाठी आम्ही हे ऑब्जेक्शन लावलं आहे। नक्कीच आपण जर बघितलं तर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती पुन्हा एकदा शिंदेंच्या शिवसेनेकडून अशा पद्धतीनं मतदार याद्यांमधील जो घोळ आहे तो समोर आणण्यात आलेला आहे आणि आता हा संपूर्ण पुरावा जो आहे, जी सीडी आहे ती निवडणूक शाखेला दिली जाणार आहे आणि त्यामुळे आता निवडणूक अधिकारी काय निर्णय घेतात हे देखील पाहणं आता तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरा पर्सन कुशल पाटीलसह पवन येवले, TV9 मराठी, नाशिक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।